हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची. या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 2, मंदिर होवो घराघराचे, याचा भाग 7. मंजिरी 1970मध्ये इतर विद्यार्थ्यांबरोबर सुट्टीसाठी भारतात परत आली. त्यावेळी आम्ही निर्णय घेतला की आता तिला परत इंग्लंडला पुढच्या शिक्षणासाठी पाठवायचं नाही, कारण यापुढे ती परदेशी राहिली तर पुन्हा भारतात परतणारच नाही आणि तिनं कायम परदेशात वास्तव्य करावं हे आमच्या मनाला पटत नव्हतं. पुढे तसंच झालं. तिच्याबरोबर गेलेले बहुतेक सर्व विद्यार्थी सध्या परदेशातच वास्तव्य करू नयेत. आमचा विचार त्यावेळी मंजिरीला आवडला नाही. ती नाराज झाली. परंतु आता तिलाही हे पटलंय की त्यावेळी घेतलेला निर्णयच बरोबर होता. भारतात आल्यानंतर 6-7 महिन्यात तिनं पुन्हा इथल्या SSCचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ती चांगले मार्क्स मिळवून उत्तीर्ण झाली. नंतर कॉलेज जीवन सुरू झालं. अभ्यासाबरोबरच मुलांनी सामाजिक जीवनाचाही अनुभव घ्यावा, निरनिराळ्या अंगानं यथाशक्ती समाजसेवा करावी, त्याची गोडी त्यांना लागावी असा माझा प्रयत्न होता. त्या काळात मंजिरीनं रोटरॅक्टमधून आणि मिलिंदानं इंटरॅक्टमधून इतर विद्यार्थ्यांबरोबर काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे अभ्यासवर्ग, मेळावे, सेवाकार्य चालू होतं. मुलं काय करतात याकडे माझं पूर्ण लक्ष होतं. त्यांच्या कार्याविषयी, विचारांविषयी घरी चर्चा होत असे. मंजिरी सप महाविद्यालयात शिकत होती. एकदा सहज बोलताना ती म्हणाली, आई, माझ्या मैत्रिणी रोज नवनवीन साड्या नेसून कॉलेजात येतात. तिच्या बोलण्याचा उद्देश माझ्या लक्षात आला. मी शांतपणे तिला समजावलं, आपण कॉलेजात जातो ते शिक्षणासाठी, साड्यांचं प्रदर्शन करण्यासाठी नाही. मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक ते पैसे खर्च करायला मी तयार आहे, पण अनावश्यक गोष्टींसाठी, चैनीसाठी खर्च करायला माझ्याजवळ पैसा नाही. तुम्ही शिकून मोठे व्हा, प्रामाणिकपणाने पैसा मिळवा, मग तुम्हाला काय जो पैसा खर्च करायचा आहे तो करा. त्यानंतर पुन्हा कधी तिनं तो विषय काढला नाही. कॉलेज घरापासून जवळ असल्यानं ती चालत जात असे. चहा कॉफीची सवयच नव्हती. घरचं जेवण घरूनच डबा न्यायचा. त्यामुळे मुलांना कधी पॉकेट मनी दिल्याचं मला आठवतच नाही. मुलांनीही कधी कोणत्या गोष्टीसाठी माझ्याकडे हट्ट धरल्याचं मला स्मरत नाही. त्या काळात सूरदास बंगल्याचं भाडं आणि माझी दवाखान्याची मर्यादित मिळकत यावर घरचा खर्च चालत असे. त्यामुळे सर्वजण काटकसरीनं खर्च करत असो आणि त्यातून समजा पैसे जास्त मिळाले असते तरी माझ्याकडून वायफळ खर्च झाला नसता. हॉटेल, नाटक, सिनेमा, रिक्षा, टॅक्सी, उंची कपडे, दागदागिने यासाठी खर्च करणं मला आवडत नसे. आजही आवडत नाही. सकस आहार असावा. दूध, तूप, फळं, उत्तम अन्न, व्यायाम यासाठी आवश्यक तो खर्च करावा. पण नोकर चाकर ठेवून आपण आळशी, परावलंबी होणं मला मान्य नाही. स्वामीजी एकदा बोलताना मला म्हणाले होते, तुमच्या स्वभावात काटकसर आहे. मी एक वेळ सौंदर्यदृष्टी म्हणून काही वस्तू खरेदी करेन, त्यावर खर्च करेन, पण तुमची दृष्टी उपयुक्ततेकडे जास्त आहे. जी वस्तू उपयोगी आहे तेवढीच तुम्ही खरेदी कराल, अन्यथा नाही. तुमच्या हातून एकही पैसा अनावश्यक गोष्टीसाठी खर्च होणार नाही. स्वामीजींचं म्हणणं खरं होतं. मी म्हटलं, मला वाटतं आपण स्वतः मिळवलेले पैसे एक वेळ आपण आपल्या मनाप्रमाणे खर्च केले तर चालतील, पण लोक आपल्या कार्यासाठी जर पैसे देत असतील तर त्यातील पैसा अत्यंत काळजीपूर्वक योग्य त्या कारणासाठीच खर्ची पडला पाहिजे. यावर कटाक्षानं लक्ष पाहिजे. सरकारचा पैसा, लोकांनी दिलेला पैसा तेव्हा कसाही खर्च केला तरी चालेल,
ही दृष्टी मला योग्य वाटत नाही. म्हणून तर माझं ध्यान मंदिरात लक्ष असतं. नळ उघडा राहिला, पाणी वाहून गेलं, दिवे पंखे उगाचच लावून वीज जाळणं, रस्त्यावरचे दिवे दिवसाही जळत ठेवणं हे पाहून मला वाईट वाटतं. पण बोलणार कोणाला आणि कोण ऐकणार? स्वामीजींपुढे मी माझ्या मनाची व्यथा प्रसंगाप्रसंगानं बोलून दाखवत असे. त्यावेळी स्वामीजी म्हणत, माझी आणि तुमची मतं 100% जुळतात, पण मी ती बोलून दाखवत नाही. तुम्ही उघडपणे बोलता म्हणून काही लोक नाराज होतात. एवढाच फरक आहे. आज इतकंच. यानंतरचा 8वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.